लाडक्या बहिणीने कागदपत्र जमा केली, रांगेत उभं राहत सर्व्हर व्यवस्थित होण्याची वाट बघत फॉर्म भरले आणि पैसे कधी मिळणार याची वाटही पाहिली. अखेर सरकारने लाडक्या बहिणीला 3,000 रुपये देण्यास सुरुवात केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना हे पैसे दिले जात आहेत. 1,500 रुपयांचे 2 हप्ते अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेत. पण या योजनेत एक भलताच प्रकार समोर आलाय. लाडक्या बहिणीचे पैसे चक्क बेरोजगार असलेल्या एका भावाच्या खात्यात जमा झालेत. त्यामुळे या प्रकाराची जोरदार चर्चा रंगली आहे. यवतमाळच्या आर्णीमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यात जमा झाले. विशेष म्हणजे या भावाने ना कोणता अर्ज केला होता, ना कोणती कागदपत्र दिली होती, तरीही त्याच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले. जाफर गफार शेख या तरुणाच्या खात्यात हे पैसे जमा झालेत. सुशिक्षित बेरोजगार असलेल्या जाफर शेख याने लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही अर्ज भरला नव्हता, तरीही त्याच्या बँक ऑफ बडोदाच्या बँक खात्यात या योजनेचे 3,000 रुपये शासनाने जमा केले आहेत. या प्रकाराने खुद्द जाफरलाही आश्चर्य वाटलंय. महाराष्ट्र शासनाने महत्त्वाकांक्षी अशी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यातनी 1,500 रुपये जमा करण्यात येत आहे. अवघ्या काही दिवसाआधी मुख्यमंत्री साहेबांच्या वतीने महिलांच्या खात्यात 2 महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहे. तसाच एक मेसेज मलासुद्धा आलेला आहे. माझ्या खात्यात 3,000 रुपये जमा झाल्याचा. माझं खातं बँक ऑफ बडोदा इथे आहे. मी 2012ला उघडला होता, परंतु माझ्या गावापासून ते खूप दूर असल्याकारणानं मी तिथे व्यवहार करत नाही. परंतु मेसेज आल्यानंतर आज मी यवतमाळला आलो और इथे आल्यानंतर माझ्या खात्याची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर माझ्या खात्याची KYC करावं लागते असं मला सांगण्यात आलं. परंतु मी व्यवस्थापकांना रिक्वेस्ट करून एक स्टेटमेंट घेतलं माझ्या खात्याचं आणि स्टेटमेंट घेतल्यानंतर मला असं अधिकृतरित्या असं माझ्या लक्षात आलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये 2 महिन्याचे माझ्या खात्यात जमा झालेले आहे. बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात जमा झालेले आहे. मी कोणताही अर्ज भरलेला नाही, फॉर्म भरलेला नाही, तरी हे पैसे कसे माझ्या खात्यात जमा झाले याची चौकशी करण्याची वेळ आलेली आहे. अनेक महिलांनी गर्दीत रेटारेटी करून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांची धावपळ सुरू होती. अनेक कारणाने अनेक महिलांचे अर्जही बाद झालेत. आधार लिंक नसल्याच्या कारणाखाली अजूनही अनेक महिलांचे पैसे जमा झालेले नाहीयेत. पण जाफर शेख या तरुणाने साधा अर्जही केलेला नसताना त्याच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाल्याने शासनाच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हे पैसे नक्की कसे आले हा मोठा प्रश्न देखील आहे. एखाद्या महिलेने खाते क्रमांक चुकीचा टाकला म्हणून आले की प्रशासनाच्या सिस्टीममध्ये काहीतरी चूक झाली ते शोधणं फार महत्त्वाचं आहे. कारण एखाद्या लाडक्या बहिणीचे पैसे जर चुकून जाफरकडे आले असतील तर मात्र ती बहीण पैशाची वाट पाहत असेल. त्यामुळे हा प्रकार शोधून काढणं महत्त्वाचं मानलं जात आहे. एकूणच या घडलेल्या प्रकाराविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.